वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. ध्वजस्तंभावरी वानरू तो हा मूर्तिमंत शंकरू. सारथी शारंगधरू अर्जुनेसी देखा नवलतया प्रभूचे. अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपण पार्थाचे करीतू असे. पायिकू पाठीसी घातला आपण पुढा राहिला. तेने पांचजन्यू आस्फुरिला अवलिळाची. परी तो महाघोषू थोरू गरजतू असे गहिरू. जैसा उदेला लोपी दिन करू नक्षत्राते. तैसे तूर बंबाळू भवते कौरवदळी गाजत होते. ते हारपणुई नेणो केऊते गेले तेथ. तैसाची देखे एरे निनादे अति गजरे. देवदत्त धनुर्धरे आस्फुरिला. ते दोन्ही शब्द अचाट मिनले एकवट. तेत ब्रह्मकटाह शतकूट हो पाहत असे. तव भीमसेनो विसणेला जैसा महाकाळू खवळला. तेने पंड्र आस्फुरिला महाशंकू. जो महाप्रलय धरू जैसा घडघडीला गहिरू. तव अनंत विजयो युधिष्ठिरू आस्फुरित असे. नकुळे सुघोषू सहदेवे मणिपुष्पकू. जेने नांदे अंतकू गजबजला ठाके. अर्थात साक्षात शंकराचा अवतार जो मारुती तो त्याच्या ध्वजस्तंभावर असून शारंग धनुष्य धारण करणारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी होते. पहा काय त्या प्रभूचे कौतुक. भक्ताच्या अत्यंत प्रेमामुळे तो पार्थाचे सारथ्यही करू लागला. आपल्या सेवकाला पाठीशी घालून आपण स्वतः पुढे झालेल्या भगवान श्रीकृष्णांनी आपला पांचजन्य नावाचा शंख सहज लीलेने वाजविला. सूर्योदय झाला म्हणजे ज्याप्रमाणे नक्षत्रे लोपतात त्याप्रमाणे त्या शंखाच्या महानादाने कौरवांच्या सैन्यांमध्ये होत असलेला वाद्यगजर कोणीकडे नाहीसा झाला त्याचा पत्ता लागेना. त्याचप्रमाणे अर्जुनानेही आपला देवदत्त नावाचा गंभीर नादाचा शंख वाजविला. त्यावेळी त्या दोन्ही शंखांचा ध्वनी एकत्र झाल्यामुळे ब्रह्मांडाचे शतशः तुकडे होतात की काय असे वाटू लागले. इतक्यात भीमसेनालाही आवेश आला आणि महाकाळाप्रमाणे खवळून त्याने आपला पौंड्र नावाचा महाशंख वाजविला. त्या शंखाचा भयंकर ध्वनी महाप्रलय कालाच्या मेघगर्जनेप्रमाणे होत आहे. तोच धर्मराजाने आपला अनंत विजय नामक शंख वाजविला. नकुलाने सुघोष नावाचा आणि सहदेवाने मणिपुष्पक नावाचा शंख वाजविला. त्या नादाने प्रत्यक्ष यमाचेही धाबे दणाणून गेले. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथातल्या ओव्यांचं आपण चिंतन करत करत 140 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंत आलो होतो. आज आपण त्या समोरच्या 10 ओव्यांचं चिंतन करणार आहोत. पहिल्या ओवीमध्ये माऊली ज्या रथाचं सारथ्य स्वतः वैकुंठाधिपती भगवान श्रीकृष्ण परमात्मा करतायत त्या अर्जुनाच्या रथाचं वर्णन मागच्या काही ओव्यांमध्ये माऊली करताना दिसत आहेत. त्याच रथाचं वर्णन करताना पुढं माऊली म्हणतायत ध्वजस्तंभावरी वानरू. त्या रथाचा जो ध्वजस्तंभ आहे त्या रथाच्या वर लावलेला जो ध्वज आहे त्या ध्वजाच्या स्तंभावर म्हणजेच ध्वज ज्याला लावलेला आहे त्या खांबावर वानरू एका वानराचं चित्र छायांकित झालेलं आहे. तो वानरू कोण आहे
तर तो मूर्तिमंत शंकरू, तो स्वतः भगवान शंकराची मूर्ती आहे. आणि सारथी शारंगधरू अर्जुनेसी, आणि त्या रथाचा सारथी शारंगधर झालेला आहे. बघा, भगवान हनुमंतराय सुद्धा अर्जुनाच्या रथावरती आरूढ झालेले आहेत. मुळात हनुमंतराय हे चिरंजीव आहेत, आणि जिथं जिथं भगवंत आहेत तिथं तिथं हनुमान आहेत. म्हणून रामभक्त असलेले हनुमान द्वापार युगातल्या कृष्ण अवतारामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या आग्रहावरून अर्जुनाचं रक्षण करण्यासाठी आलेले आहेत. कारण प्रभू रामचंद्रजींचा अवतार म्हणजेच भगवान श्रीकृष्ण परमात्मा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हा 8वा अवतार, आणि प्रभू रामचंद्रजींचा अवतार म्हणजे 7वा अवतार. आणि या दोन्ही अवतारांचं सेवकत्व हनुमंतरायांनी स्वीकारलेलं असल्यामुळं हनुमंतरायसुद्धा या महाभारताच्या युद्धामध्ये उपस्थित आहेत. म्हणजे ही खूप मोठी ऐतिहासिक घटना आहे की ज्या हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्रजींच्या सोबत राहून संबंध महाभारताचं नायकपद स्वीकारलं. कारण प्रभू रामचंद्रजींची जी व्यक्तिरेखा आहे, व्यक्तित्व आहे, त्यांचं जे अस्तित्व आहे, त्यांची जी विभूती आहे, तितकीच महत्त्वाची विभूती रामायणातली म्हणजे हनुमंतराय आहेत. परंतु प्रभू रामचंद्रजींच्या अवतार कार्याच्या नंतरही प्रभू रामचंद्रजीच्या सगळ्या नामाचा, त्यांच्या कार्याचा आणि भगवंताच्या नामाचा प्रचार प्रसार करण्यासाठी हनुमंतराय याच लोकामध्ये राहिले. आणि त्यांनी इथं राहून सगळ्या सृष्टीमध्ये भगवत भक्तीचा प्रचार प्रसार करण्याचं काम केलं. आजही हनुमंतराय अनेक भक्तांना प्रत्यक्ष दर्शन दिल्याच्या अनेक अनुभव आम्ही ऐकतो. असं अद्भुत असं चरित्र हनुमंतरायांचं आहे. आणि अशा हनुमंतरायांनी ठरवलेलं आहे की जिथं जिथं भगवंताची कीर्ती, भगवंताचं गुणगान होईल तिथं तिथं ते मुद्दामून उपस्थित राहतात. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा संबंध जगाला महत्त्वाचं उपयोगी ठरणारं असं ज्ञान, असं तत्त्वज्ञान, आत्मसाक्षात्कार घडवून देईल असं ज्ञान अर्जुनाच्या निमित्तानं जगाला सांगतायत. तर ते ज्ञान ऐकायला हनुमंतराय कसे काय अनुपस्थित राहतील? म्हणूनही हनुमंतराय या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणून ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू. आपण जर बारकाईनं भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सारथ्य केलेल्या रथाचं दर्शन घेतलं तर त्याच्या ध्वजावर तुम्हाला हनुमंतराय अंकित झालेले दिसतील. कारण जिथं जिथं भगवंताची कथा चालू आहे तिथं ते राहणार. स्वतः भगवंताच्या मुखातून निघालेली श्रीमद भगवत गीतारूपी कथा, तत्त्वज्ञान ते कसे काय टाळतील? आणि म्हणून या महाभारताच्या युद्धामध्ये स्वतः हनुमंतरायही उपस्थित आहेत असं माऊली सांगतायत. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू. आणि हे हनुमंतराय कोण आहेत? तर रुद्र अशा भगवान शंकर परमात्म्याचा ते अवतार आहेत. कारण हरी आणि हर या दोघांचं जे नातं आहे ते खूप अलौकिक अशा प्रकारचं नातं आहे. आमच्या वारकरी संप्रदायातल्या सगळ्या साधकांना जगद्गुरू तुकोबारायांनी आणि सर्व वारकरी संतांनीही सांगून ठेवलेलं आहे, हरिहरा भेद नाही नका करू वाद, दोन्ही एकमेकाचे हृदयी गोडी साखरेचे ठाई. गोडी आणि साखर या दोन गोष्टी वेगवेगळ्या राहू शकत नाहीत. साखर आहे म्हणजे गोडी आहे, गोडी आहे म्हणजे साखर आहे. त्या पद्धतीनं जिथं हरी आहे तिथं हर आहे, जिथं हर आहे तिथं हरी आहे. अगदी वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत असलेले भगवान पांडुरंग परमात्मा यांच्याही मस्तकावर महादेवाची पिंड विराजमान आहे. आजही तुम्ही पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीचं बारकाईनं निरीक्षण केलं तर जो मुकुट पांडुरंग परमात्म्याला घातला जातो त्या मुकुटाच्या आत म्हणजे मूळ मूर्तीच्या मस्तकावर भगवान श्रीकृष्ण, भगवान शंकर परमात्म्याची पिंड आपल्याला कोरलेली दिसते. त्याच्या मागची कथाही याच प्रकारची सांगितली जाते की भगवंताच्या सगळ्या वारकऱ्यांमध्ये भगवान शंकर सुद्धा आहेत. ते पहिले वारकरी मानले जातात. वारकरी संप्रदायाची स्थापना ज्यांनी केली पहिले वारकरी म्हणून भगवान शंकर परमात्म्याचा उल्लेख केला जातो. आणि ते भगवान
पांडुरंग परमात्म्याला भेटायला आले, पण तेव्हा हरी आणि हर यांच्यामध्ये थोडा वाद चालू होता. भक्ताभक्तांमध्ये वाद चालतो, कार्यकर्त्यांमध्ये अनुयायांमध्ये वाद चालतो. म्हणजे पक्षाचे प्रमुख असतात ते त्यांचे काही आपापसामध्ये भांडण वगैरे नसतं, ते आपापसात गोडी गुलाबीनं राहतात. राजकारणाचा भाग बाजूला ठेवला तरी जे ईश्वर आहे, जे देव आहेत, ज्यांनी वेगवेगळ्या रूपांमध्ये अवतार घेतलेला आहे, त्यांची मूळ रूपं सारखीच आहेत. म्हणून हरी असो किंवा हर, अस्तित्वाच्या दृष्टीनं दोघांमध्ये कोणताही फरक नाही, पण कामं वेगवेगळी असल्यामुळं ही भिन्नता दिसते आणि ती साधकांना माहीत नसल्यामुळं तेव्हा हरी आणि हर अर्थात वैष्णव आणि शाक्त यांच्यामध्ये भांडणं व्हायची. अशा परिस्थितीमध्ये भगवान शंकर परमात्मा पांडुरंग परमात्म्याला भेटायला आले. ही गोष्ट बाकीच्या सगळ्यांना कळली आणि ते अचानक धावत आले. तेव्हा भगवान शंकर परमात्म्यांनी सांगितलं की देवा, आता तर हे सगळे तुमचे वैष्णव आलेले आहेत, त्यांनी जर मला इथं बघितलं तर ते संभ्रमात पडतील. तेव्हा भगवान पांडुरंगांनी सांगितलं की तुम्ही माझ्या मस्तकावरती लपून बसा. आणि मग भगवान शंकर परमात्मा त्यांच्या मस्तकावरती आरूढ झाली. अशी खूप सुंदर कथा पद्मपुराणामध्ये आणि पांडुरंग महात्म्यामध्ये सुद्धा सांगितलेली आहे. तर जिथं जिथं भगवान विष्णू आहेत तिथं तिथं भगवान शंकर आहेत. या दोघांचं नातंच असं अलौकिक अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून राम अवतारामध्ये भगवान शंकर परमात्म्यांनी सेवा करण्याच्या निमित्तानं हनुमंतरायांचं रूप धारण केलं आणि विष्णू अवतारामध्ये सुद्धा अर्थात कृष्ण अवतारामध्ये सुद्धा ते हनुमंतराय भगवंताच्या समोर राहिलेले आहेत. इतकंच नाही तर या अवतारामध्ये भगवान शंकर परमात्म्यांनी वेगवेगळ्या रूपांनी भगवान कृष्ण परमात्म्याला दर्शन दिल्याच्याही अनेक कथा आपल्याला महाभारतामध्ये सांगितल्या जातात. म्हणून भगवान शंकर परमात्मा आणि भगवान विष्णू परमात्मा यांचं नातं खूप अद्भुत अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून या महाभारताच्या युद्धामध्ये हनुमंतरायसुद्धा उपस्थित आहेत. आणि ते कोण आहेत तर स्वतः शंकराचा अवतार आहेत. म्हणून ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू. त्या ध्वजाच्या स्तंभावर वानर आहेत ते मूर्तिमंत शंकरच आहेत. आणि सारथी शारंगधरू अर्जुनेसी, आणि या रथाचं सारथ्य पण शारंगधर करतोय अर्थात भगवान कृष्ण परमात्मा करतायत अर्जुनाचं सारथ्य पण. किती सुंदर बघा, माऊली जिथं जिथं भक्तांचं आणि भगवंताचं वर्णन येतं तिथं तिथं त्यांना मोहच आवरत नाही. भक्तांचं आणि भगवंताचं नातं सांगण्याच्या बाबतीत माऊली पुढची ओवी घेत आहेत बघा. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीतू असे. अर्थात पहा काय त्या प्रभूचे कौतुक आहे. भक्ताच्या अत्यंत प्रेमामुळे तो पार्थाचे सारथ्यही करू लागला. भगवंताचं आपल्या भक्तांवर प्रेमच असं अलौकिक अगाध आहे की आपल्या भक्तांसाठी काही करावंसं वाटणं हे भगवंताला स्वतः त्यामध्ये आनंद मिळतो. खरं तर 12व्या अध्यायामध्ये भगवंताचं आणि भक्तांचं किती अलौकिक प्रेम आहे याचं खूप विस्तृत वर्णन माऊलींनी केलेलं आहे. पण अधूनमधून जिथं जिथं संधी मिळते तिथं तिथं माऊली भक्तांचं आणि भगवंताचं नातं, त्यांचं अलौकिक प्रेम सांगतच जातात. कारण त्या प्रेमामध्ये ते रमणारे आहेत. स्वतः त्यांनी त्या प्रेमाचा अनुभव घेतलेला आहे. ज्या भगवंतानं ज्ञानोबारायांकडून जड भिंत चालवली, ज्या भगवंतांनी ज्ञानोबारायांकडून चांगदेवांसारख्यांचं गर्भहरण केलं, किती अलौकिक प्रेम असेल ते भक्ताचं आणि भगवंताचं. आणि ते अलौकिक प्रेम अनुभवाचा विषय असल्यामुळं माऊली म्हणताय देखा नवलतया प्रभूचे. पहा, देखा बघा, नवल किती आश्चर्य आहे तया प्रभूचे, त्या प्रभूचं, त्या देवाचं अद्भुत प्रेम भक्ताचे, त्या भगवंताचं आपल्या भक्तांवर असलेलं अद्भुत प्रेम बघा, जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे. एखादा मोठा माणूस असला तर त्याच्या घरी कामाला असलेल्या माणसाच्या गाडीत तो ड्रायव्हिंग करणं हे कमीपणाचं मानतो. अशी आजची परिस्थिती आपल्याला दिसते. परंतु सबंध जगाचा मालक असलेला परमात्मा, आपला भक्त असलेला अर्जुन त्याच्या रथाचं सारथ्य पण करतो. आमच्या भगवंताला भक्तांचं कोणतंही काम करताना कसल्याही प्रकारची लाज वाटत नाही. अगदी चोखामेळ्याच्या पत्नीचं बाळंतपणही भगवंतानं केल्याची खूप सुंदर कथा
आपल्याला भक्ती विजय किंवा संत विजय या दोन्ही ग्रंथांमध्ये महिपती ताहराबादकरांनी केलेली दिसते. या ग्रंथामध्ये कशा पद्धतीनं पांडुरंग परमात्मा आपल्या सगळ्या भक्तांचं काम करतात त्याचं वर्णन आलेलं आहे. त्याच्यामध्ये भगवंत भक्तांच्या हितासाठी, भक्तांच्या सोबत लीला करताना त्यांच्यासाठी सगळ्या प्रकारचं सहकार्य करतात. आणि म्हणून कबीराची मागे सेलेविनी, तुकोबारायांचा खूप सुंदर एक अभंग आहे. ऊच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे शेलेविनी. सज्जन कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्यास कुरकू लागे. चोखा मेळा संगे नरू कुरपू लागे. खूप सुंदर अभंग आहे. माझा थोडासा पाठ थांबल्यामुळं, पण तो खूप सुंदर अभंग आहे. यूट्यूबवरती जरी तुम्ही टाकला ऊच नीच काही नेने भगवंत, पूर्ण अभंग तुम्हाला मिळून जाईल. या पूर्ण अभंगामध्ये भगवान परमात्म्यानं ऊच नीचता बाजूला ठेवून ऊच नीच काही नेने भगवंत, सुरुवातच खूप सुंदर आहे. ऊच आणि नीच कोणत्याही प्रकारचा भाव हा भगवंत मानत नाही, जाणत नाही. तिष्ठे भाव भक्ती देखून या, फक्त भक्ताची भक्ती भाव बघून तो घाईघाईनं त्यांना मदत करण्यासाठी जातो. जनाबाईसोबत त्यानं गोवऱ्या थापायला मदत केली, भांडे घासायला, दळण दळण्यासाठी जनाबाईला त्यांनी मदत केली. कबीरांच्या बरोबर शेले विणायला मदत केली. सज्जन कसायला अक्षरशः मांस विक्रीमध्ये सुद्धा भगवंतानं मदत केली. भगवंतानं आपल्या भक्तांचं प्रत्येक काम केलं. सेना नावियांचंही खूप सुंदर असं चरित्र भक्तिविजय ग्रंथामध्ये आलेलं आहे की ज्याच्यामध्ये स्वतः सेना नाव्यांचं रूप घेऊन राजाची दाढी नख काढायचं काम भगवंत करतायत. आपल्या भक्ताला जिथं जिथं गरज पडेल तिथं तिथं भगवंत धावून जातात. अशा अद्भुत कथा आपल्याला सापडतात. का तर भगवंताचं आपल्या भक्तांवर प्रेमच असं अद्भुत आहे की त्या अद्भुत अशा प्रेमामुळं आपल्या भक्तांची कोणतीही गोष्ट करण्यासाठी भगवंताला कसल्याही प्रकारची लाज वाटत नाही. आणि म्हणून देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीत वसे. आणि त्यामुळंच आपल्या पार्थाचं, आपल्या अर्जुनाचं, आपल्या भक्ताचं सारथ्यपण भगवंत करायला लागलेले आहेत. पायिकू पाठीसी घातला आपण पुढा राहिला, तेने पांचजन्नू आस्फुरिला अवलिळाची. अर्थात आपल्या सेवकाला पाठीशी घालून आपण स्वतः पुढे झालेल्या भगवान श्रीकृष्णांनी आपला पांचजन्य नावाचा शंख सहजपणे वाजविला. बघा, पायिकू पाठीसी घातला आपण पुढा राहिला. आपल्या आईचं लेकरावर अशाच प्रकारचं प्रेम असतं. जिथं जिथं धोक्याची वेळ येते, धोक्याचा प्रसंग येतो, तेव्हा तेव्हा आई तो धोका, ते संकट आपल्या अंगावरती घेतं आणि आपलं बाळ अधिकाधिक सुरक्षित राहील याची ती काळजी घेते. पाण्यातून जाताना असेल, उन्हामध्ये चटके सहन करताना असेल, पावसामध्ये असेल, थंडीमध्ये असेल. स्वतः थंडी वाजली तरी चालेल, पण आपल्या लेकराला आई कधी थंडी वाजू देणार नाही. स्वतः पावसात भिजली तर चालेल, पण आपल्या लेकराला पाण्याचा थेंबाचा स्पर्श होऊ देणार नाही. स्वतः रणरण त्या उन्हात सगळं ऊन आई अंगावर घेईल, पण आपल्या लेकराला उन्हाचे चटके कधी ती लागू देणार नाही. असं आईचं जसं आपल्या लेकरावरती प्रेम असावं, अगदी तसंच प्रेम भगवंताचं भक्तांवरती असतं. आणि म्हणून अर्जुनाला मागं टाकून पायिकू पाठीसी घातला आपण पुढा राहिला. येणारा प्रत्येक बाण आधी माझा सामना करेल. अर्जुन त्याचं पारिपत्य करू शकेल की नाही, त्या बाणाला उत्तर देऊ शकेल की नाही, हे आधी भगवंतानं चेक केलं. म्हणजे माझ्या अर्जुनाला सोपे सोपे प्रश्न आले पाहिजेत म्हणून आधी भगवंतानं प्रश्नाची तपासणी केली. समोर एखादा बाण आला, त्या बाणाचं उत्तर अर्जुनाकडं नसेल तर त्या बाणाला आपल्या पद्धतीनं कसं उत्तर देता येईल, किंवा अर्जुनाकडं त्या प्रश्नाचं उत्तर नसेल तर ते उत्तर शोधून कसं देता येईल, या सगळ्याची एक प्रकारची चाळणी भगवान कृष्ण परमात्म्यानं केलेली होती. म्हणजे समोरून एखादा अवघड बाण आला तर तिथल्या तिथं त्याचं पारिपत्य करण्याचं काम भगवान कृष्ण परमात्म्यांनी केलं. म्हणूनच द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, कर्ण असे मातब्बर योद्धे असून सुद्धा अर्जुनाच्या केसाला सुद्धा धक्का लागू शकला नाही. का तर भगवंत पुढे होते म्हणून. आणि भगवंत स्वतः पुढे झाले, स्वतःच्या इच्छेनं सारथ्य पण स्वीकारलं. जर युद्ध करण्यासाठी एक
सेनापती म्हणून किंवा सरसेनापती म्हणून भगवान कृष्ण परमात्मा युद्धात असते, तर जो उपदेश भगवंताला सहजपणे अर्जुनाला करता आला तो करता आला नसता. आणि म्हणून भगवंतानं स्वतःहून स्वीकारलेलं हे सारथ्यपण आहे. आणि म्हणून पायिकू पाठीशी घातला, जो आपला पायिक आहे, पायिक म्हणजे सेवक, सेवक पाठीशी घातला, मागं घातला, मागं ठेवला, आपण पुढा राहिला, आपण स्वतः पुढं उभा राहिला. आणि असा जो भगवान कृष्ण परमात्मा तेने पांचजन्यू आसपुरीला अवलिळाची, त्या भगवान कृष्ण परमात्म्यांनी पांचजन्य नावाचा आपला शंख सहजपणे, अवलिळाची म्हणजे सहजपणे, आस्फुरीला म्हणजे वाजवला. भगवान कृष्ण परमात्म्याकडे जो शंख आहे त्या शंखाचं नाव आहे पांचजन्य. परितो महाघोषू थोरू, गरजतू असे गहिरू, जैसा उदेला लोपी दिनकरू नक्षत्राते. बघा, सूर्योदय झाला म्हणजे ज्याप्रमाणे नक्षत्र लोप पावतात त्याप्रमाणे त्या शंखाच्या नादानं काय झालं, तैसे तूर बंबाळू भवते, कौरवदळी गाजत होते, ते हरपोनी नेले केऊते, गेले तेथ. बघा, तरी तो महाघोषू थोरू, परी तो महाघोषू थोरू, पण तो महाघोष म्हणजे प्रचंड असा आवाज, भगवान कृष्ण परमात्म्यानं वाजवलेल्या शंखाचा आवाज कसा असणार, महाघोष आहे तो, थोरू आणि मोठा असा प्रचंड असा जयघोष त्या शंखाचा झाला. गरजतू असे गहिरू, तो आवाज अशा पद्धतीनं गरजायला लागला की तो आवाज अतिशय गंभीर अशा स्वरूपात गरजायला लागला. ज्यांच्या ज्यांच्या कानावरती तो आवाज पडला ते सगळे गंभीर झाले. कसे झाले, जैसा उदेला लोपी दिनकरू नक्षत्राते, ज्याप्रमाणे सूर्याचा उदय झाल्याबरोबर सगळ्या चांदण्या गायब होऊन जातात, सगळे नक्षत्र दिसेनासे व्हायला लागतात, अगदी त्या पद्धतीनं भगवान कृष्ण परमात्म्याच्या पांचजन्य शंखाचा आवाज आल्याबरोबर सगळेच जण घाबरून गेले, गंभीर झाले. तैसे तूर बंबाळू भवते, कौरवदळी गाजत होते. अगदी त्याप्रमाणे तूर बंबाळू शब्दाचा अर्थ आहे वाद्य गजर, त्याप्रमाणे तूर बंबाळू म्हणजे वाद्यांचा गजर, भवते म्हणजे आजूबाजूला, कौरवदळी गाजत होते, कौरवाच्या दळामध्ये हा आवाज इतका प्रचंड गाजत होता याचा अर्थ आहे त्या आवाजाचा ध्वनी त्या कौरवांच्या सैन्यांच्या कानावर अशा प्रकारे आदळत होता की कौरवांच्या सैन्यामध्ये होत असलेला तो जो गजर होता तो कुठं नाहीसा झाला हेच कळलं नाही. म्हणजे आधी कौरवांकडून होणारा जो गजर आहे तो गजर माऊलींनी वर्णन करून सांगितला. भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, स्वतः कर्ण, मग दुर्योधन आणि त्या बाजूचे सगळे जे कोणी योद्धे आहेत त्या सगळ्यांच्या वाद्यांचा गजर एकीकडं आणि भगवान कृष्ण परमात्म्यानं वाजवलेल्या पांचजन्य शंखाचा गजर एकीकडं. या गजरासमोर तो जो कौरवांच्या वाद्यांचा गजर आहे तो अशा पद्धतीनं लोपून गेला की तो ऐकूच येईनासा झाला. कसा, तर ज्या पद्धतीनं सूर्य उदय झाल्यावर सगळ्या जे चंद्रिका आहेत किंवा ज्या चांदण्या आहेत त्या नाहीशा होतात, अगदी त्या पद्धतीनं भगवान कृष्ण परमात्म्याच्या पांचजन्य शंखाचा आवाज आल्याबरोबर कौरवांच्या दळातल्या सगळ्या शंखांचा किंवा रणवाद्यांचा जो गजर होता तो जणू काही गायबच झाला. अशा पद्धतीचं वर्णन माऊली करतायत. तैसे तुरबंबाळू भवते, त्या पद्धतीनं आजूबाजूला जो काही भोवताली रणवाद्यांचा आवाज येत होता, जो कौरव दळामध्ये गाजत होता अगोदर, ते हरपोनी गेले केऊते, तो आवाज कुठं हरवला हेच कळलं नाही. ते हरपोनी नेले केऊते गेले तेथ, ते कुठं तो आवाज हरवला कळेन असं झालं. अशा पद्धतीचं वर्णन इथं माऊली करतायत. पुढं माऊली म्हणतायत बघा, तैसाची देखे एरे निनादे अति गजरे देवदत्त धनुर्धरे आसपुरीला. अर्थात त्याप्रमाणे अर्जुनानंही आपला देवदत्त नावाचा गंभीर नादाचा शंख वाजविला. भगवान कृष्ण परमात्म्याने शंख वाजवला हे कळल्याबरोबर अर्जुनाच्या लक्षात आलं की आता आपल्यालाही युद्धाला सज्ज व्हायचं आहे. आपणही आता युद्धाला सज्ज झालो ते कळण्यासाठी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या पांचजन्य शंखाच्या आवाजानं प्रेरित होऊन स्वतः अर्जुनानं सुद्धा तैसाची देखे एरे, अगदी त्याचप्रमाणे
ये रे म्हणजे इतर जे काही आहेत तो सगळा देखे निनादे अति गजरे, त्याचप्रमाणे तैसेची त्याप्रमाणे देखे म्हणजे पाहिलं, ए रे म्हणजे आजूबाजूला इतर ठिकाणी, निनादे अति गजरे आजूबाजूचा अति गजर होणारा अतिशय निनाद असलेला अतिशय आवाज येत असलेला बघून देवदत्त धनुर्धरे आस्फुरीला, अर्जुनानं सुद्धा आपला देवदत्त नावाचा जो शंख होता तो शंख त्यांनी वाजवायला सुरुवात केली. प्रत्येक योद्ध्याच्या जवळ युद्धाचा जयघोष करण्यासाठी, युद्धाची सुरुवात करण्यासाठी आणि युद्धाचा शेवट करण्यासाठी हा शंखध्वनी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. म्हणून कोणत्या योद्ध्यानं कोणता ध्वनी वाजवला, कोणता शंख वाजवला, या गोष्टी महाभारत ऐतिहासिक दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत. ते दोन्ही शब्द अचाट मिनले एकवट, तेत ब्रह्म कटाह शतकुट हो पाहत असे. अर्थात त्यावेळी त्या दोन्ही शंखांचा ध्वनी एकत्र झाल्यामुळे ब्रह्मांडांचे शतशः तुकडे होतात की काय असं वाटू लागलं. बघा, माऊली पुन्हा एकदा अतिशयोक्ती अलंकाराचं वर्णन करून त्या अलंकाराचा आधार घेऊन ती प्रचंडता सूचित करण्याचा प्रयत्न करतायत. ते दोन्ही शब्द अचाट, ते दोन्ही शब्द अशा पद्धतीचे अचाट होते. अचाट या शब्दाचा अर्थ अद्भुत होते. दोन्ही शब्द कोणते तर एक भगवान कृष्ण परमात्म्याचा पांचजन्य आणि अर्जुनाचा देवदत्त, या दोन्ही शंखांचा जो आवाज होता, ह्या दोन्ही शंखांचा आवाज, इथं शब्द शब्दाचा अर्थ आवाज असा आहे. ते दोन्ही शब्द अचाट, हे दोन शंखांच्या मधून जे आवाज आले, जे ध्वनी आले, ते दोन्ही ध्वनी अचाट होते, अद्भुत होते. मिनले एकवट, आणि ते दोन आवाज एकत्र झाले. बघा, एक बॉम्ब वाजवल्यावर जेवढा आवाज येतो, दोन बॉम्ब वाजवल्यावर केवढा आवाज येईल. एक अणुबॉम्ब वाजवल्यावर केवढा आवाज येतो, दोन अणुबॉम्ब वाजवल्यावर केवढा आवाज येईल. या अणुबॉम्बचाच आवाज एवढा प्रचंड असतो. म्हणजे माऊलींनी जे अलंकार वापरले ते अतिशयोक्त आहेत असं म्हणण्याऐवजी ते खरे आहेत असं म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. तर थोडासा तार्किक आधार घेतला तर सामान्य माणसानं वाजवलेला शंखसुद्धा किती प्रचंड वाजतो. इथं तर भगवान कृष्ण परमात्मा आणि अर्जुन शंख वाजवत आहेत, तर तो ध्वनी किती प्रचंड असेल. ते दोन ध्वनी एकत्र आल्यानंतर मिनले एकवट, तेत ब्रह्मकटाह शतकुट हो पाहत असे. तेत ब्रह्मकटाह, ब्रह्मकटाह शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मांड. बघा, ब्रह्मांडाची संकल्पना किती जुनी आहे आपल्याकडं. म्हणजे आता अलीकडं आपल्याला कळायला लागले की पृथ्वी नावाचा जसा ग्रह आहे तसे बाकीचेही काही ग्रह आहेत. मग त्या ग्रहांनंतर आपल्याला कळलं की आपली एक आकाशगंगा आहे. ते म्हणजे सूर्यमाला आहे आणि मग आकाशगंगा आहे. मग आकाशगंगेच्या समोर पुढं जात गेलो तर कितीतरी असे आकाशगंगा आहेत आपल्या लक्षात आले, कितीतरी गॅलेक्सीज आहेत. आणि मग आपल्या लक्षात आलं की ब्रह्मांड ही एक मोठी संकल्पना आहे, एक मोठं अस्तित्व आहे. आता खगोलशास्त्रामध्ये जी काही प्रगती झालेली आहे, खगोलशास्त्रामध्ये अलीकडच्या काळात जे संशोधन झालेलं आहे त्याच्यावरून सगळे शास्त्रज्ञ या निष्कर्षापर्यंत येऊन पोचलेले आहेत की जशी पृथ्वी आहे अस्तित्वात तशा अनेक पृथ्वी असतील. जशी आपली सूर्यमाला आहे तशा अनेक सूर्यमाला अस्तित्वात असतील. त्या मोजता येणार नाहीत, इतकी त्यांची संख्या आहे. याच्यावर ठाम मत आहे आता शास्त्रज्ञांचं, आणि ते मोजता येणं शक्यही नाही असं या शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे पृथ्वी अनंत आहेत, सूर्य अनंत आहेत, आणि म्हणून या सगळ्यांना उद्देशून ब्रह्मांड शब्द वापरलेला आहे. आणखी दुसरा महत्त्वाचा नियम, या सगळ्या ग्रहांमध्ये आपापसात विशिष्ट प्रकारची आकर्षण शक्ती आहे. हे सगळे ग्रह एकमेकांशी संबंधित आहेत. या सगळ्या गॅलेक्सीजसुद्धा एकमेकांशी संबंधित आहेत. प्रत्येक ग्रह दुसऱ्या ग्रहाशी संबंधित आहेत. आपल्याला वाटत असेल की पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये प्रचंड अंतर आहे, पण आपण अनुभवतो की सूर्याच्या अस्तित्वानं पृथ्वी प्रभावित होते आणि पृथ्वीच्या अस्तित्वानं सूर्य प्रभावित होतो. प्रत्येक ग्रह एकमेकांच्या अस्तित्वानं प्रभावित होतात. यावरून शास्त्रज्ञांचं हे मत आहे की जेवढ्या गॅलेक्सीज असतील त्या सगळ्या गॅलेक्सीतल्या प्रत्येक ग्रहाचा इतर ग्रहाशी कोणत्या ना कोणत्या प्रकारचा संबंध आहे, कोणत्या ना कोणत्या प्रकारचा प्रभाव त्यांच्यावरती एकमेकांवरती तो होतो. आणि म्हणून या सगळ्या ब्रह्मांडामध्ये एक जीवता आहे, सेंद्रियता आहे,
एकच ऊर्जा या सगळ्या ब्रह्मांडात कार्यरत आहे. अशा पद्धतीच्या गोष्टी आता विज्ञानानंही मान्य केलेल्या आहेत. फक्त अध्यात्माच्या भाषेत ते मान्य करू शकत नाहीत, या त्यांच्या मर्यादा आहेत. आणि अध्यात्मही त्यांची जशीच्या तशी भाषा स्वीकारू शकत नाही. हा विषय थोडासा वेगळा आहे. पण माऊलींनी ब्रह्मकटाह शब्द वापरलेला आहे. तो शब्द या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. अगदी ब्रह्मांडाचे सुद्धा शतकूट हो पाहत असे. ब्रह्मांडाचे तुकडे होतील की काय असं वाटायला लागेल. ब्रह्मांडाचे तुकडे ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे. बिग बँग थेरी विज्ञानाची जर कुणी असतील इथं तर त्यांना हा विषय सहज कळेल. सगळ्या सृष्टीची निर्मिती कशी झाली तर तुकडे होऊन झाली. आधी सगळं एकच होतं. म्हणजे संतांनी तेच सांगितलं, अध्यात्मवाद्यांनी हेच सांगितलं की आधी सगळं एकच होतं, त्या एकापासूनच अनेक झाले. आता विज्ञानही तेच सांगतं की आधी सगळं काही एकच होतं, एक गोल काहीतरी होतं आणि त्याच्यामध्ये ऊर्जा तयार व्हायला लागली. हळूहळू ती ऊर्जा एवढी वाढली की वाढतच गेली आणि एक दिवस त्या मोठ्या तुकड्याचा स्फोट झाला. स्फोट झाल्याबरोबर ते तुकडे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी पसरले गेले. ते सगळे तुकडेच म्हणजे सूर्य, चंद्र वगैरे आपले सगळे ग्रह, चांदण्या आहेत, त्याच्या ठिणग्या आहेत बारीक बारीक. आणि तो स्फोट असा मोठा झाला आणि विशिष्ट काळानंतर तिथंच ते तुकडे थांबले. काही तुकडे थंड झाले, काही तुकडे गरमच राहिले, काही तुकड्यांवर वातावरणाप्रमाणे वेगवेगळा प्रभाव झाला आणि अशा प्रकारे आपली सूर्यमाला वगैरे तयार झाली असं विज्ञान सांगतं. म्हणजे ब्रह्मांडाचे तुकडे हा माऊलींनी वापरलेला शब्दप्रयोग हा बिग बँग थेरीतून सिद्ध झालेला आहे. आणि माऊलीने आधीच सांगून ठेवलं आहे, ते तर ब्रह्मकटाह शतकूट हो पाहत असे. जणू काही ब्रह्मांडाचे पुन्हा एकदा 100 तुकडे होतात की काय असं वाटायला लागलं असं माऊली म्हणतायत. तव भीमसेनू विसणैला जैसा महाकाळू खवळला तेने पौंड्र आस्फुरीला महाशंकू. आता भीष्म म्हणजे भीम, पांडवांमधले 3ऱ्या क्रमांकाचे पांडव ज्यांना आपण म्हणू ते भीम, ते हा एवढा प्रचंड आवाज ऐकल्यावर त्यांना स्फुरण चढलं. कारण त्यांना स्फुरण चढवणं ही गोष्ट काही तितकीशी सोपी नव्हती. तेव्हा भीमसेनू विसनैला म्हणजे आवेशात आला. हे भगवान कृष्ण परमात्म्याचा शंखाचा आवाज म्हणजे पांचजन्याचा आवाज, देवदत्ताचा म्हणजे अर्जुनाच्या शंखाचा आवाज ऐकल्याबरोबर आणि तो प्रचंड ध्वनी कानावरती पडल्याबरोबर ब्रह्मांडाचे तुकडे होतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याबरोबर भीमसेन सुद्धा आवेशात आला. कसा? जैसा महाकाळू खवळला. ज्या पद्धतीनं महाकाळ खवळावा, काळ खवळावा, यम खवळावा. यम खवळल्यावर काय करतो हे काही वेगळं सांगायची गरज नाही. त्याने पौंड्र आस्फुरीला, त्यांनी पौंड्र नावाचा शंख आस्फुरीला म्हणजे वाजविला महाशंख. तो शंखसुद्धा महाशंख आहे, म्हणजे प्रचंड असा आवाज देणारा तो शंख आहे. तो महाप्रलय जलधरू जैसा घडघडीला गहिरू तव अनंत विजयो युधिष्ठिरू आस्फुरीला असे. अर्थात त्या शंखाचा भयंकर ध्वनी महाप्रलय कालाच्या मेघगर्जनेप्रमाणे होत आहे. तोच धर्मराजाने आपला अनंत विजय नावाचा शंख वाजवला. म्हणजे बघा, भगवान कृष्ण परमात्म्याचा शंख, त्याच्यात देवदत्त नावाचा अर्जुनाचा शंख, त्याच्यात पौंड्र नावाचा भीमाचा शंख. आता भीमांमध्ये तर किती ताकद आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही. 12 हत्तींचं बळ भीमामध्ये होतं असं सांगितलं जातं. 12 हत्ती कशाला म्हणतात, तेवढं बळ भीमामध्ये होतं. एवढी प्रचंड ताकद होती. एवढी प्रचंड ताकद ज्या भीमामध्ये होती, त्या भीमानी शंख वाजवल्यावर तो शंख कसा वाजला असेल याची कल्पना करावी. आणि त्या आवाजामुळं महाप्रलयसुद्धा खवळला. महाप्रलय जलधरू, जे पाण्याचा जो महाप्रलय आहे, ज्या पद्धतीनं तो जलप्रलय व्हावा, अगदी त्या पद्धतीनं सगळी परिस्थिती अशी काय म्हणू, भीतीदायक अशी परिस्थिती झाली. तो महाप्रलय जलधरू जैसा घडघडीला गहिरू. आणि त्या पद्धतीनं सगळी पृथ्वी, सगळं काही असं गडगडायला लागलं, हलायला लागलं. भूकंप होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. असा तो प्रचंड आवाज होता. आणि अशा आवाजात
मध्येच तव त्याच वेळी अनंत विजयो युधिष्ठिरू अनंत विजय नावाचा शंख युधिष्ठिरानी आस्फुरीला असे अर्थात वाजविला. म्हणजे युधिष्ठिरानी अनंत विजय नावाचा शंख वाजविला, पौंड्र नावाचा भीमानं वाजविला, देवदत्त नावाचा अर्जुनानं आणि पंचजन्य नावाचा शंख भगवान कृष्ण परमात्म्यांनी वाजविला. नकुळे सुघोषू सहदेवे मणिपुष्पकू जेने नादे अंतकू गजबजला ठाके. नकुळ जे आहेत पांडवांमधले जे शेवटचे दोन आहेत, माद्रीकडून जन्माला आलेले दोघं भाऊ, एकाच वेळी जन्माला आलेले जुळे त्यांना आपण म्हणू शकू, नकुल आणि सहदेव. नकुळे सुघोषू, नकुळानं सुघोष नावाचा आणि सहदेवानं मणिपुष्पक नावाचा शंख वाजवला. जेने नादे अंतकू गजबजला ठाके. अर्थात नकुलाने सुघोष नावाचा आणि सहदेवाने मणिपुष्पक नावाचा शंख वाजवला. त्या नादाने प्रत्यक्ष यमाचेही धाबे दणानून गेले. प्रत्यक्ष यमालाही भीती वाटावी असा तो प्रचंड अक्राळ विक्राळ असा आवाज आला. बघा, माऊलींच्या या ओव्यांमधून आपल्याला अद्भुत रसाचं दर्शन घडतंय. माऊलींनी किती सुंदर अलंकार रूपकं वापरून तो प्रसंग आपल्यासमोर उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नुसत्या शब्दांच्याच आधारावर माऊली ते महाभारताचं युद्ध आपल्या डोळ्यासमोर उभं करतायत. महाभारताच्या त्या युद्धामध्ये कौरवांनी वाजवलेला शंखनाद असेल किंवा कौरवांकडून झालेल्या वेगवेगळ्या रणवाद्यांचा आवाज असेल, तोही किती प्रचंड आणि भयानक होता याचंही वर्णन माऊलींनी केलं. खरं तर हे आव्हान असतं की एकच गोष्ट वेगवेगळ्या उपमानांनी सांगणं. आणि आधी कौरवाच्या पक्षाचं जेवढ्या सशक्तपणे वर्णन माऊलींनी केलं, तितक्याच सशक्तपणे माऊलींनी पांडवांकडून होणाऱ्या रणवाद्यांच्या जयघोषाचंही वर्णन केलं. माऊलींच्या ठिकाणी असलेल्या परमप्रतिभेचा हा प्रताप आपल्याला अनुभवायला मिळू शकतो की कौरवांच्या रणवाद्यांचा प्रचंड आवाज होताच त्याचा परिणाम सृष्टीवर काय झाला याचं तर वर्णन केलंच, पण नंतर पांडवांकडून जो झालेला रणवाद्यांचा आवाज आहे तो त्याच्याहीपेक्षा किती प्रचंड होता याचं वर्णन माऊलींनी केलं आहे. अर्थात इथं माऊली पांडवांच्याच बाजूनं उभे आहेत ही गोष्ट सहजपणे लक्षात येते, कारण जिथं भगवंत तिकडं भक्त. म्हणून जिथं जिथं पांडवांच्या बाजूचं वर्णन येतं तिथं स्वाभाविकपणे माऊली आपल्या अंतःकरणातून त्यांचं वर्णन करताना दिसत आहेत. अगदी एकाच ओवीमधून, एका रूपकातून, एका दृष्टांतातून माऊलींनी कौरवांच्या आवाजासमोर पांडवांचा आवाज किंवा पांडवांच्या बाजूनं झालेला आवाज किती सशक्त होता याचं उदाहरण दिलं आहे. ज्या पद्धतीनं सूर्य उगवल्यावर चांदण्या झाकल्या जातात, म्हणजे ही एक उपमा, हा एक दृष्टांत पुरेसा आहे कौरवांच्या आवाजासमोर पांडवांनी वाजवलेल्या शंखनादाचा, रणवाद्यांचा आवाज किती प्रचंड होता हे सूचित होण्याच्या दृष्टीनं. आणि म्हणून माऊलींनी कौरवांच्या बाजूनं झालेल्या रणवाद्यांचा आवाज सांगून झाल्यानंतर पांडवाच्या बाजूनं झालेल्या वेगवेगळ्या शंखांचा, त्यांच्याकडून झालेल्या रणवाद्यांच्या, त्यांच्याही आवाजाचं वर्णन केलं. आणि हे करताना माऊली भगवंताचं आपल्या अर्जुनावर म्हणजे भक्तावर असलेलं प्रेम सांगायला विसरले नाहीत. एवढ्या भीषण प्रसंगातही, एवढ्या अद्भुत अशा प्रसंगाच्या वर्णनातही माऊलींच्या अंतःकरणातला भक्तिरस आपोआपच स्वाभाविकपणे, सहजपणे बाहेर येताना आपल्याला दिसतोय की या महाभारताच्या भीषण अशा युद्धाचं वर्णन करतानाही त्याच्यामध्ये हनुमंतरायांची उपस्थिती आहे हे कळल्याबरोबर माऊलींचं स्वाभाविक भक्ताचं हृदय त्या हनुमंतरायांच्या वर्णनाकडे वळलं. आणि हनुमंतरायांचं आणि प्रभू रामचंद्रजींचं प्रेम माऊलींच्या सहज मनात आलं असणार, कारण हनुमंतरायाचं नाव आलं आणि रामाचं नाव आठवलं नाही असं होणं शक्य नाही. हनुमंतरायाचं नाव आल्याबरोबर प्रभू रामचंद्रजी आठवले आणि तेच आठवल्याबरोबर जसं रामाचं आणि हनुमानाचं प्रेम राम अवतारामध्ये भगवंताचं होतं, अगदी तसंच प्रेम कृष्ण अवतारामध्ये अर्जुनावर भगवंताचं होतं. म्हणजे राम अवतारामध्ये हनुमंतरायांनी जशी निष्काम भक्ती भगवंताची केली, अगदी तशीच भक्ती ही द्वापार युगाच्या अंतकाळामध्ये
भगवान कृष्ण परमात्म्याची अर्जुनानं केली. कारण अर्जुनाचं आणि भगवान कृष्ण परमात्म्याचं प्रेम असंच अद्भुत आहे जसं भगवान रामचंद्र प्रभूंचं आणि हनुमंतरायांचं आहे. आणि म्हणून या सगळ्या महाभारत युद्धामध्ये भगवान कृष्ण परमात्मा पांडवांच्या बाजूने आहेत. त्याचं एकमेव कारण म्हणजे अर्जुन आहेत. अर्जुन आहेत म्हणून भगवंत पांडवांच्या बाजूने आहेत. पांडवांचं प्रेम भगवंतावर नव्हतं असं नाही, पांडवांचंही प्रेम होतं. इतकंच नाही, कौरवांचंही होतं. महाभारताच्या युद्धामध्ये असा एकही व्यक्ती नाही, असा एकही योद्धा नाही ज्याची भगवान कृष्ण परमात्म्यावर श्रद्धा नाही. भगवान कृष्ण परमात्म्याचं सामर्थ्य, भगवान कृष्ण परमात्म्याची अलौकिकता, भगवान कृष्ण परमात्म्याची ताकद, भगवान कृष्ण परमात्म्याचं ज्ञान, या सगळ्या गोष्टींची जाणीव नसलेला महाभारतामध्ये एकही योद्धा महाभारताच्या युद्धकाळामध्ये जिवंत नव्हता. प्रत्येकाला माहीत होतं, जे जे जिवंत होते त्या सगळ्यांना माहीत होतं. अगदी शिशुपाळांसारख्यांनाही माहीत होऊन गेलेलं होतं भगवान कृष्ण परमात्मा कोण आहेत ते. आणि म्हणून भगवान कृष्ण परमात्म्यावर प्रेम करणारे सगळेच होते. त्यांच्यावर प्रेम करत नव्हता असा कुणी नव्हता. पण तरी भगवंत अर्जुनाच्या बाजूने उभे राहिले. कारण भगवंतावर सगळ्यांचं प्रेम असलं तरी भगवंताचं प्रेम अर्जुनावर होतं. काय त्या अर्जुनानं पुण्य कमवलं असेल